नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहत आहात BMP GK मराठी। आजचा आपला टॉपिक आहे आंतरराष्ट्रीय संघटना यावर आधारित वन लाइनर क्वेश्चन। मित्रांनो, तब्बल टॉप जे परीक्षेला विचारले जाऊ शकतात तेच प्रश्न, तेच वन लाइनर प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेले आहेत। लक्षात असू द्या, आपला टॉपिक आहे आंतरराष्ट्रीय संघटना यावर आधारित वन लाइनर GK क्वेश्चन्स। आणि तुम्हाला सांगते, आपण महाराष्ट्राचा GK वन लाइनर क्वेश्चन घेतलेले आहेत। आता आंतरराष्ट्रीय संघटना यावर आपला व्हिडिओ असणार आहेत आणि त्यानंतर पर्यावरण, क्रीडा, महाराष्ट्र भूगोल, भारत भूगोल, भारत इतिहास, भारत भूगोल, भारतीय राज्यघटना, भारतीय अर्थव्यवस्था आणि चालू घडामोडी आणि विज्ञान यावर आधारित वन लाइनर प्रश्न आणि उत्तराचे व्हिडिओ आपण घेणार आहोत। भरपूर सारे असे प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून, या टॉपिकच्या माध्यमातून आपण तुम्हाला देणार आहोत। तर लक्षात असू दे, याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला कोणता टॉपिक असेल आणि त्याचे तुम्हाला जर वन लाइनर प्रश्न किंवा मग सर्व टॉपिकची PDF जर पाहिजे असेल तर स्क्रीनवरती आपला नंबर दिलेला आहे, त्यावरती संपर्क नक्की साधा। तुम्हाला वन लाइनर क्वेश्चन आणि प्रश्न उत्तराची PDF ही नक्की भेटेल। अगदी कमी किमतीत प्रत्येक विषयाची PDF तुम्हाला अगदी कमी किमतीत तुम्हाला पुरवडेल असेल अशीच PDF तुम्हाला मी देणार। चला तर सुरुवात करूया आपल्या आंतरराष्ट्रीय संघटना या टॉपिकवरती। आपला पहिला प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्र संघटना UNO ची स्थापना केव्हा झाली? तर याचं उत्तर आहे 24 ऑक्टोबर 1945 साली संयुक्त राष्ट्र संघटना UNO ची स्थापना झाली आहे। पुढचा प्रश्न, UNO चे मुख्यालय कोठे आहे? तर न्यूयॉर्क या ठिकाणी UNO चे मुख्यालय आहेत, म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय हे न्यूयॉर्कमध्ये आहेत। आपला पुढचा प्रश्न आहे, जागतिक आरोग्य संघटना WHO ची स्थापना केव्हा झाली? तर 1948 साली जागतिक आरोग्य संघटना WHO ची स्थापना झाली आहे। पुढचा प्रश्न, WHO चे मुख्यालय कुठे आहेत? म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर जिनेवा या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय आहेत। आपला पुढचा प्रश्न आहे, युनेस्कोचे मुख्यालय कोठे आहे? तर याचं उत्तर आहे पॅरिस या ठिकाणी युनेस्कोचे मुख्यालय आहेत। पुढचा प्रश्न, युनिसेफ कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे बाल कल्याण या क्षेत्राशी युनिसेफ संबंधित आहेत। पुढचा प्रश्न आहे आपला, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF चे मुख्यालय कोठे आहे? तर वॉशिंग्टन DC या ठिकाणी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय आहेत। पुढचा प्रश्न, जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे? तर वॉशिंग्टन DC या ठिकाणी जागतिक बँकेचे मुख्यालय आहेत। पुढचा प्रश्न आहे, नाटोची स्थापना केव्हा झाली? तर याचं उत्तर आहे 1949 साली नाटोची स्थापना झाली आहे। पुढचा प्रश्न, सार्कची स्थापना केव्हा झाली? तर 1985 साली सार्कची स्थापना झाली आहे। सार्कचे मुख्यालय कोठे आहे? तर काठमांडू या ठिकाणी सार्कचे मुख्यालय आहेत। पुढचा प्रश्न पाहूयात, ब्रिक्स संघटनेचे पूर्ण स्वरूप काय आहे? तर याचं उत्तर आहे ब्राझील, रशिया, इंडिया, चीन आणि साऊथ आफ्रिका हे ब्रिक्स संघटनेचे मुख्य स्वरूप आहेत। पुढचा प्रश्न, G20 परिषद 2023 मध्ये कोठे आयोजित करण्यात आली? तर याचं उत्तर आहे नवी दिल्ली या ठिकाणी G20 परिषद 2023 आयोजित करण्यात आली होती। पुढचा प्रश्न, ASEANची स्थापना केव्हा झाली? तर 1967 साली ASEANची स्थापना झाली आहे। पुढचा प्रश्न, OPEC कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर त्याचं उत्तर आहे तेल उत्पादन या क्षेत्राशी OPEC
संबंधित आहेत. पुढचा प्रश्न, WTOचे पूर्ण स्वरूप काय आहे? तर याचं उत्तर आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजे WTOचे रूप आहेत. पुढचा प्रश्न, WTOचे मुख्यालय कोठे आहे? तर याचं उत्तर आहे जिनिव्हा या ठिकाणी WTOचे मुख्यालय आहेत. पुढचा प्रश्न, UN सुरक्षा परिषद एकूण किती स्थायी सदस्य आहेत? तर याचं उत्तर आहे 5. UN सुरक्षा परिषदेत एकूण 5 स्थायी सदस्य आहेत. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय न्यायालय ICJ कोठे आहेत? तर याचं उत्तर आहे द हेग या ठिकाणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे ICJ आहेत. पुढचा प्रश्न आहे, रेड क्रॉस संस्थेची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर आहे हेनरी ड्युनॉ यांनी रेड क्रॉस संस्थेची स्थापना केली आहे. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ILOची स्थापना केव्हा झाली? तर याचं उत्तर आहे 1919 साली आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना झाली आहे. पुढचा प्रश्न, ILOचे मुख्यालय कोठे आहे? तर याचं उत्तर आहे जिनिव्हा या ठिकाणी ILOचे मुख्यालय आहेत. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था IAEA चे मुख्यालय कोठे आहे? तर याचं उत्तर आहे व्हिएन्ना या ठिकाणी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थाचे मुख्यालय आहेत. पुढचा प्रश्न असणार आहे आपला, UNDPचे पूर्ण रूप काय आहे? तर याचं उत्तर आहे युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम हे UNDPचे रूप आहेत. पुढचा प्रश्न, UNHRC चे मुख्यालय कोठे आहे? तर जिनिव्हा या ठिकाणी UNHRCचे मुख्यालय आहेत. मित्रांनो, व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर हे तर आवर्जून करा, कारण आपण आंतरराष्ट्रीय संघटनेविषयी वन लायनर प्रश्न आणि उत्तरं पाहत आहोत. येणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी हे खूप महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत आणि आपण संपूर्ण विषयाचे वन लायनर प्रश्न हे घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आपला पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालय ICC कोठे आहे? द हेग ह्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालय ICC आहेत. तुम्हाला जर या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्याही प्रश्न उत्तराची PDF पाहिजे असेल तर स्क्रीनवरती आपला WhatsApp नंबर दिलेला आहे, त्यावरती संपर्क नक्की साधायचा आहे. शांघाय सहकार्य संघटना SCOची स्थापना केव्हा झाली? तर 2001 साली शांघाय सहकार्य संघटना SCOची स्थापना झाली आहे. पुढचा प्रश्न, SCOचे मुख्यालय कोठे आहे? तर बीजिंग या ठिकाणी SCOचे मुख्यालय आहेत. पुढचा प्रश्न, G7 समूहात किती देश आहे? तर एकूण 7 देश हे G7 समूहामध्ये आहेत. पुढचा प्रश्न, G20ची स्थापना केव्हा झाली? तर 1999 साली G20ची स्थापना झाली आहे. पुढचा प्रश्न, आफ्रिकी युनियनची स्थापना केव्हा झाली? तर 2002 मध्ये आफ्रिकी संघाची स्थापना झाली आहे. पुढचा प्रश्न, आफ्रिकी संघाचे मुख्यालय कोठे आहे? तर ॲडिस अबाबा या ठिकाणी आफ्रिकी संघाचे मुख्यालय आहेत. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटना ITUचे मुख्यालय कोठे आहे? तर जिनिव्हा या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटनेचे मुख्यालय आहेत. पुढचा प्रश्न, इंटरपोलचे मुख्यालय कोठे आहे? लिओन फ्रान्स या ठिकाणी इंटरपोलचे मुख्यालय आहेत. आपला पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय समुद्री संघटना IMOचे मुख्यालय कोठे आहे? तर लंडन या ठिकाणी आंतरराष्ट्रीय समुद्री संघटना IMOचे मुख्यालय आहेत. आपला पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संघटना ICAO चे मुख्यालय कोठे आहे? तर याचं उत्तर आहे मॉन्ट्रियल
या ठिकाणी आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संघटनेचे मुख्यालय आहेत. पुढचा प्रश्न, ओपेकचे मुख्यालय कोठे आहे? तर व्हिएन्ना या ठिकाणी ओपेकचे मुख्यालय आहेत. पुढचा प्रश्न आहे, सार्कमध्ये एकूण किती सदस्य देश आहे? तर यामध्ये एकूण 8 सदस्य देश आहेत. सार्कमध्ये एकूण 8 देश हे सदस्य आहेत. पुढचा प्रश्न, युनेस्कोची स्थापना केव्हा झाली? तर 1945 साली युनेस्कोची स्थापना झाली आहे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न, ब्रिक्स शिखर परिषद 2023 कोठे आयोजित करण्यात आली? तर याचं उत्तर आहे दक्षिण आफ्रिका या ठिकाणी ब्रिक्स परिषद 2023 आयोजित करण्यात आली होती. मित्रांनो, हे होते आपले आंतरराष्ट्रीय संघटना याविषयी महत्त्वाचे ऑनलाईन प्रश्न आणि उत्तरं. तुम्हाला जर कोणत्याही PDF वरती प्रश्न आणि उत्तराची जर PDF पाहिजे असेल तर स्क्रीनवरती आपला नंबर दिलेला आहे, त्यावरती संपर्क साधायचा आहे. तुम्हाला PDF भेटून जाईल. मित्रांनो, इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. पुन्हा एकदा सांगते, आपल्या चॅनलवर नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. इथेच थांबूया. धन्यवाद.